सर्वांना जय भीम. कही हम भूल ना जाए या अभियानांतर्गत आज आपण छत्रपती शाहू महाराज यांचं जीवन आणि कार्य बघणार आहोत. राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांचा जन्म 26 जून 1874 झाला होता. त्यांचं जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस कोल्हापूर हे होते. त्यांच्या जन्मदात्या आईचे नाव राधाबाई साहेब होते. त्यांचे वडील जयसिंगराव उर्फ आभासाहेब घाटगे हे होते. त्यांचं नाव त्यांच्या आईवडिलांनी यशवंत उर्फ बाबासाहेब घाटगे असे ठेवले होते. 17 मार्च 1874 त्यांना दत्तक घेण्यात आलं. त्यांचे दत्तक वडील चौथे शिवाजी महाराज हे होते व त्यांची दत्तक आई श्रीमती आनंदीबाई राणीसाहेब या होत्या. जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे यांना कोल्हापूर संस्थानाची रिजन्सी पदाचे अधिकार मार्च 1882 मध्ये मिळाले. 25 डिसेंबर 1883 शाहू छत्रपतीचे दत्तक वडील चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अहमदनगर येथील किल्ल्यामध्ये कैदेत असताना मृत्यू झाला. 17 मार्च 1884 जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे यांचे थोरले पुत्र यशवंतराव उर्फ बाबासाहेब यांना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यात चौथ्या शिवाजी महाराजांच्या पत्नी श्रीमती आनंदीबाई राणीसाहेब यांनी दत्तक घेतले. 12 ऑगस्ट 1884 मिस्टर फिट्झजेराल्ड यांची शाहू छत्रपतींचे पालक आणि प्रमुख राजनैतिक प्रतिनिधीला सहाय्यक म्हणून नेमणूक करण्यात आली. जानेवारी 1886 राजकोट येथील राजकुमार कॉलेजमध्ये शाहू छत्रपती बापूसाहेब महाराज आणि त्यांचे सांगाती यांचा शिक्षणासाठी प्रवेश करण्यात आला. 20 मार्च 1886 शाहू छत्रपतींचे जनक वडील कोल्हापूरचे राजनैतिक अधिकारी जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे यांचे वयाच्या 30व्या वर्षी निधन झाले. 3 मे 1888 कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गाचा शाहू छत्रपतींच्या हस्ते पायाभूत समारंभ करण्यात आला. एप्रिल 1889 शाहू छत्रपती आणि त्यांचे सांगाती राजकोटहून शिक्षण घेऊन कोल्हापुरात परत आले. 22 एप्रिल 1889 स्टुअर्ट मिटफोर्ड फ्रेझर यांची शाहू छत्रपती कागल संस्थान बापूसाहेब महाराज कुंवरसाहेब भाऊसिंगजी महाराज भावनगरचे यांचे पालक आणि शिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. जून 1889 धारवाड येथे शाहू छत्रपती आणि त्यांचे सांगाती यांच्या शिक्षणास गुरुवर्य फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ झाला. 16 नोव्हेंबर 1890 गुरुवर्य फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू छत्रपती आणि त्यांचे सांगाती यांचे उत्तर हिंदुस्थानची शैक्षणिक सहल सुरू झाली. 1 एप्रिल 1891 राजर्षी शाहू छत्रपती यांचा गुणाजीराव खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी कोल्हापूर येथे विवाह झाला. 5 नोव्हेंबर 1891 गुरुवर्य फ्रेजर यांच्याबरोबर शाहू छत्रपती आणि त्यांचे सहाध्यायी यांचा दक्षिण हिंदुस्थान आणि सिलोन म्हणजेच श्रीलंका येथील शैक्षणिक सहलीला आरंभ झाला. 28 ऑक्टोबर 1892 शाहू छत्रपती आणि त्यांचे सहाध्यायी यांची गुरुवर्य फ्रेजर यांच्यासह उत्तर हिंदुस्थानाची दुसरी शैक्षणिक सहल सुरू झाली. या सहलीत बडोदा, अहमदाबाद, अबू पहाड, जोधपूर, भरतपूर, दिल्ली, मथुरा, शरणपूर, हरिद्वार, अमृतसर, पेशावर, कराची या शहरांना भेट देण्यात आली.
जानेवारी 1893ला धारवडहून शिक्षण संपवून राजर्षी शाहू छत्रपती कोल्हापुरात परत आले. 3 एप्रिल 1893ला राजाराम हायस्कूलच्या वार्षिक बक्षीस समारंभाचे अध्यक्ष म्हणून पहिले सार्वजनिक भाषण छत्रपती शाहू महाराज यांनी केले. 1 जुलै 1893ला कर्नल सी वुडहाऊस कोल्हापूरचे ब्रिटिश राजनीतिक प्रतिनिधी यांचे मुंबईच्या राजकीय विभागाच्या सचिवांना पत्र. या पत्रात शाहू छत्रपतींना कोल्हापूर संस्थानाचे पूर्ण अधिकार देण्याची आणि त्या दृष्टीने शिक्षण देण्याची मागणी करण्यात आली. नोव्हेंबर 1893ला शाहू छत्रपतींनी गुरुवर्य फ्रेजर, राजगुरू रघुनाथ सबनीस आणि बापूसाहेब महाराज यांच्यासह करवीरचे छत्रपती या नात्याने राज्यकारभारास सुरुवात करण्यापूर्वी कोल्हापूर संस्थानातील हातकणंगले, इचलकरंजी, शिरोड, कुरुंदवाड, निपाणी, गडहिंग्लज, आजरा, गारगोटी, दाजीपूर, धनगरमाड, आंबोली, मलकापूर इत्यादी अनेक गावांना भेटी देऊन तेथील प्रजेच्या सर्वांगीण परिस्थितीचे अवलोकन केले. 10 मार्च 1894ला शाहू छत्रपतीचे पहिले अपत्य कन्या राधाबाई उर्फ अक्कासाहेब महाराज यांचा जन्म झाला. 2 एप्रिल 1894ला शाहू छत्रपतींनी सायंकाळी 5 वाजता जुना राजवाडा येथे राज्यकारभाराची पूर्ण सूत्रे हाती घेतली व पहिला लोककल्याणकारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. 27 मार्च 1895ला फर्ग्युसन कॉलेजच्या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी शाहू महाराज पुण्यास गेले. 31 मे 1895ला शाहू छत्रपतींना त्यांच्या संस्थानातील गुन्हेगारांना फाशी देण्याचा अधिकार परत करण्यात आला. 26 ऑगस्ट 1895ला शिव छत्रपतींच्या समाधीची दुरुस्ती शाहू छत्रपतींनी करावी म्हणून पुण्यातील प्रमुख प्रतिष्ठित व्यक्तींचे एक शिष्टमंडळ त्यांना भेटले. 1 सप्टेंबर 1895ला सौ रखमाबाई केळवळकर यांची लेडी सुपरिटेंडेंट ऑफ द वुमन स्कूल म्हणून कोल्हापूर संस्थानातील मुलींच्या शाळेवर देखरेख करण्यासाठी नेमणूक करण्यात आली. 15 फेब्रुवारी 1896 रोजी कोल्हापुरातील रेल्वे स्थानकानजीकच्या जागेवर रहिवासी आणि व्यापारी यांच्यासाठी मोकळ्या जागा देण्यास आरंभ करण्यात आला. याच वसाहतीचे नंतर शाहूपुरी असे नामकरण करण्यात आले. 15 ऑक्टोबर 1896ला शाहू छत्रपतींनी अहिल्याबाई राणीसाहेबांच्या स्मरणार्थ देशी दवाखाना सुरू केला. जानेवारी 1897 मध्ये भुदरगड म्हणजेच गारगोटी, पन्हाळा, पेटा दुष्काळग्रस्त भागांना भेटी देण्यात आल्या. 20 फेब्रुवारी 1897 रोजी कोल्हापुरातील प्लेगच्या साथीबाबत जाहीर निवेदन करण्यात आले. 31 जुलै 1897ला पहिले सुपुत्र राजाराम महाराज यांचा जन्म झाला. 26 ऑक्टोबर 1897ला कोल्हापुरातील प्लेगच्या साथीबाबत जाहीर निवेदन देण्यात आले. 9 डिसेंबर 1898ला प्लेगच्या साथीबाबत उपाययोजनेसंबंधी सविस्तर जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. 15 एप्रिल 1899ला शाहू महाराज यांना दुसरे पुत्र प्रिन्स शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. ऑक्टोबर 1899 मध्ये शाहू महाराजाच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ज्याला आपण म्हणतो ती घटना घडली. पंचगंगेच्या घाटावर कार्तिक महिन्यातील पवित्र स्नान करण्यास शाहू महाराज गेले असताना भटजीचे बेमुरवतखोर वर्तन, ज्याला आपण प्रसिद्ध वेदोत्त प्रकरण म्हणून ओळखतो, ते घडले. 13 जानेवारी 1900ला कोल्हापूर संस्थानात गोवध बंदी कायदा लागू करण्यात आला. 24 मे 1900ला इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरिया हिने आपल्या वाढदिवसानिमित्त शाहू छत्रपतींना महाराजा ही पदवी बहाल केली. 5 जून 1900ला रस्त्याच्या कडेस असणाऱ्या सरकारी वृक्षांची जोपासना करणारा कायदा पास करण्यात आला. 12 जून 1900ला
लाकडी वजने बंद करून लोखंडी काटे व वजन मापे वापरण्याचा जाहीरनामा करण्यात आला. 1 मार्च 1901 कोल्हापूर संस्थानाची जनगणना झाली. 18 एप्रिल 1901 व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊसचे उद्घाटन शाहू महाराजांच्या हस्ते करण्यात आले. एप्रिल 1901 मध्ये दिगंबर जैन बोर्डिंगची सुरुवात शाहू महाराज यांनी केली. 31 मे 1901 मध्ये मराठा एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली. 18 ऑगस्ट 1901 बाळ गंगाधर टिळक यांनी शाहू महाराजांची कोल्हापूर येथे भेट घेतली. 7 ऑक्टोबर 1901 राजवाड्यातील सर्व धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीने करण्यास राजपुरोहित नारायण राजोपाध्याय यांना समज देणारे शाहू छत्रपतींचे पहिले पत्र देण्यात आले. 8 नोव्हेंबर 1901 धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीने करण्यास राजपुरोहित नारायण राजोपाध्याय यांना समज देणारे शाहू छत्रपतींचे दुसरे पत्र देण्यात आले. 10 जानेवारी 1902 पालक आणि मार्गदर्शक गुरुवर्य फ्रेजर यांनी इंग्लंडला जाण्यापूर्वी शाहू छत्रपतींचा निरोप घेण्याची इच्छा व्यक्त केलेले पत्र मिळाले. 23 जानेवारी 1902 कोल्हापूर संस्थानातील शेत जमिनींना पाणी पुरवठा करण्याच्या हेतूने सर्वेक्षण करण्याचा आदेश काढण्यात आला. 3 फेब्रुवारी 1902 पाणी पुरवठा अधिकारी म्हणून शंकर सीताराम गुप्ते यांची नेमणूक आणि त्या दुष्काळग्रस्त भागातील शेत जमिनींना करावयाच्या पाणी पुरवठ्याबाबत सर्वेक्षण करण्याचा आदेश काढण्यात आला. 1 मे 1902 राजपुरोहित राजोपाध्याय यांना वेदोक्त विधीबाबत समज देणारे तिसरे पत्र देण्यात आले. 5 मे 1902 राजपुरोहित राजोपाध्याय यांचे शाहू छत्रपतींच्या पत्रांना उत्तर मिळाले. 6 मे 1902 राजपुरोहित नारायण राजोपाध्याय यांना बडतर्फे केले व त्यांच्या इनामी जमिनी जप्त करून त्यांचे इतर अधिकारही काढून घेण्यात आले. 11 मे 1902 मिरज येथे शाहू छत्रपतींना दक्षिणेतील मराठा संस्थानिकांकडून मानपत्र अर्पण करण्यात आले. 14 मे 1902 7वे एडवर्ड यांच्या राज्याभिषेक समारंभाला हजर राहण्यासाठी महाराजांचे कोल्हापुरातून इंग्लंडला प्रस्थान झाले. 17 मे 1902 मुंबईतून समुद्रमार्गे इंग्लंडला महाराज रवाना झाले. 2 जून 1902 इंग्लंडमध्ये शाहू छत्रपतींचे आगमन झाले. 10 जून 1902 कॅम्ब्रिज विद्यापीठाकडून शाहू छत्रपतींना LLD ही सन्माननीय पदवी बहाल करण्यात आली. 12 जून 1902 सॅक्सन लोकांची जुनी राजधानी विंचेस्टरला शाहू छत्रपतींनी भेट दिली. 18 जून 1902 लंडन होमिओपॅथी रुग्णालयाला भेट दिली. 2 जुलै 1902 प्रिन्स ऑफ वेल्स कडून शाहू महाराजांना थाटाची मेजवानी देण्यात आली. 5 ते 10 जुलै 1902 शाहू छत्रपतींची स्कॉटलंडला भेट देण्यात आली. 11 जुलै 1902 रॉयल कोलोनियल इन्स्टिट्यूट लंडन येथे राज्याभिषेकानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेजवानीत भारतीय संस्थानिकांच्या वतीने शाहू छत्रपतींचे भाषण झाले. 18 जुलै 1902 पॅरिसला शाहू छत्रपतींची भेट, तेथील आयफेल टॉवर व सम्राट नेपोलियन यांची समाधी त्यांनी पाहिली. 21 जुलै 1902 शाहू छत्रपतींची व्हेनिसिलाला भेट देण्यात आली. 24 जुलै 1902 शाहू छत्रपतींचे आजोबा छत्रपती राजाराम महाराज यांचा पुतळा व समाधीचे, जे की फ्लोरेन्स इटलीमध्ये होते, त्यांनी दर्शन घेतले. 26 जुलै 1902 कोल्हापूर संस्थानातील मागासलेल्या जाती जमातींसाठी संस्थांच्या नोकरीत 50% जागा राखीव ठेवण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मित्र हो, छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून करण्यात आलेले
जे मोठे कार्य आहे, जे या देशातील तळागाळातील लोकांना त्यांनी हक्क आणि अधिकार दिल्याची, भागीदारी दिल्याची जी गोष्ट आपण वारंवार करत असतो, ते याच जाहीरनाम्यामध्ये ते करण्यात आले होते. आणि म्हणूनच आपण छत्रपती शाहू महाराज यांना आरक्षणाचे जनक असं देखील म्हणतो. 28 जुलै 1902 जप्त केलेले इनाम परत मिळावे म्हणून राजपुरोहित नारायण राजोपाध्याय यांचे विनंतीपत्र आले. 29 जुलै 1902 रोम व व्हेनिसला शाहू छत्रपतींनी भेट दिली. 1 ऑगस्ट 1902 युरोपहून इंग्लंडला शाहू छत्रपतींचे आगमन झाले. 2 ऑगस्ट 1902 लंडनमधील भारतीय विद्यार्थ्यांशी शाहू छत्रपतींची चर्चा आणि त्यांना मेजवानी देण्यात आली. 9 ऑगस्ट 1902 ब्रिटिश सम्राट 7वे एडवर्ड यांच्या राज्याभिषेक समारंभास वेस्टमिनिस्टर ॲबे येथे शाहू छत्रपतींची उपस्थिती दर्ज करण्यात आली. 14 ऑगस्ट 1902 भारतात परतण्यासाठी लंडनहून शाहू छत्रपतींचे प्रयाण झाले. 31 ऑगस्ट 1902 लंडनहून मुंबईत शाहू छत्रपतींचे आगमन झाले. 1 सप्टेंबर 1902 कोल्हापुरात आगमन. मुंबई कोल्हापूर प्रवासात अनेक ठिकाणी शाहू छत्रपतींचे स्वागत करण्यात आले. 1 सप्टेंबर 1902 मागासवर्गीयांसाठी 50% राखीव जागा ठेवण्याच्या जाहीरनाम्यासाठी हातकणंगले नगरपालिकेकडून शाहू छत्रपतींचा जाहीर सत्कार करण्यात आला. सप्टेंबर 1902 मध्ये कोल्हापूर नगरपालिकेकडून शाहू छत्रपतींना मानपत्र देण्यात आले. 2 सप्टेंबर 1902 करवीरच्या जनतेकडून शाहू छत्रपतींना मानपत्र अर्पण करण्यात आले. 10 सप्टेंबर 1902 वतन व जप्ती संबंधी फेरविचार करण्याची राजपुरोहित नारायण राजोपाध्याय यांनी पाठविलेल्या विनंतीपत्रास नकार देण्यात आला. 18 सप्टेंबर 1902 शाहू छत्रपतींनी कोल्हापूर संस्थानाचा कारभार पुन्हा आपल्या हाती घेतला. 23 डिसेंबर 1902 दिल्ली येथील राज्याभिषेक दरबारासाठी उपस्थित राहण्यासाठी कोल्हापूर सोडले. 26 डिसेंबर 1902 अजमेर येथील हिंदू जैन यांच्या मंदिरांना भेट आणि मुस्लिम संत मीर खोजा साहेब यांच्या दर्ग्यालाही शाहू महाराज यांनी भेट दिली. 27 डिसेंबर 1902 शाहू छत्रपतींचे दिल्लीत आगमन झाले. जानेवारी 1903 मध्ये शाहू छत्रपतींची कन्या अक्कासाहेब महाराज आणि देवासचे राजे तुकोजीराव पवार यांचा विवाह ठरला. 3 जानेवारी 1903 नाईट ग्रँड कमांडर ऑफ द स्टार ऑफ इंडिया ही मानाची पदवी शाहू छत्रपतींना मिळाली. 9 जानेवारी 1903 शाहू छत्रपतींना ड्यूक ऑफ कॅनॉट यांच्या हस्ते GCVO म्हणजे ग्रँड क्रॉस ऑफ दी व्हिक्टोरियन ऑर्डर ही पदवी बहाल करण्यात आली. 9 जानेवारी 1903 जप्त केलेले वतन आणि काढून घेण्यात आलेल्या अधिकार परत मिळण्याबाबत राजपुरोहित नारायण राजोपाध्याय यांचा कोल्हापूरच्या ब्रिटिश राजनैतिक प्रतिनिधीला अर्ज देण्यात आला. 19 फेब्रुवारी 1903 ब्रिटिश राजनैतिक प्रतिनिधी फेरिस यांनी राजपुरोहित नारायण राजोपाध्याय यांचा वतन जप्ती प्रकरणाच्या फेरविचाराचा अर्ज फेटाळून लावला. 12 मार्च 1903 कुप्रसिद्ध दरोडेखोर आणि खुनी सत्या उर्फ तात्या शिंदे यास अटक करण्यात आली. 1 एप्रिल 1903 कोल्हापूर नगरपालिकेतील गंभीर गैरकारभार नष्ट करण्यासाठी प्रमुख प्रशासक म्हणून भास्करराव जाधव यांची खास नेमणूक शाहू महाराजांच्या माध्यमातून करण्यात आली. 23 मे 1903 मुंबईचे राज्यपाल लॉर्ड नॉर्थकोट यांना राजपुरोहित राजोपाध्याय यांनी वेदोत्त प्रकरणासंबंधी सविस्तर अर्ज दाखल केला. 16 ऑक्टोबर 1903 मुंबईच्या राज्यपालांनी राजपुरोहित नारायण राजोपाध्याय यांचा अर्ज फेटाळून लावला.
22 ऑगस्ट 1904 सत्या उर्फ तात्या शिंदे या दरोडेखोराला फाशी देण्यात आली. 20 सप्टेंबर 1904 कोल्हापूर नगरपालिकेच्या नवीन बाजार स्थळाला लेफ्टनंट कर्नल फेरिस यांचे नाव दिले. जानेवारी 1905 मध्ये माहुआ येथे बांधलेल्या नवीन राजवाड्याचे उद्घाटन शाहू छत्रपतींनी केले. त्या राजवाड्याचे शाहू पॅलेस असे नामकरण करण्यात आले होते. 5 जानेवारी 1905 लॉर्ड कर्झन महाराज्यपाल भारत सरकार यांच्याकडे राजपुरोहित राजोपाध्याय यांनी वेदोत्त प्रकरणासंबंधी मुंबई सरकारने दिलेल्या निर्णयासंबंधी दाद मागितली. 31 मार्च 1905 संस्थानामधील नौकर वर्गास त्यांचे निवृत्ती वेतन निवृत्त होताच ताबडतोब मिळण्यासंबंधी जाहीरनामा करण्यात आला. 10 एप्रिल 1905 लॉर्ड कर्झन महाराज्यपाल भारत सरकार यांच्याकडे राजपुरोहित राजोपाध्याय यांचे वेदोत्त प्रकरणासंबंधी पुन्हा दाद मागणारा पुरवणी अर्ज सादर करण्यात आला. 10 जुलै 1905 करवीर पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य यांनी शाहू छत्रपती आणि त्यांच्या परिवाराचे वेदोक्ताचे धार्मिक अधिकार मान्य केले. 9 ऑगस्ट 1905 शाहू छत्रपतींच्या हस्ते दिगंबर जैन बोर्डिंगचे उद्घाटन करण्यात आले. 19 ऑक्टोबर 1905 कोल्हापूर येथे शाहू छत्रपती मिल या नावाने सुरू होणाऱ्या स्पिनिंग आणि व्हिविंग मिलला मान्यता देण्यात आली. 20 डिसेंबर 1905 रोजी कोल्हापुरातील 220हून अधिक ब्रह्मवृंदांकडून एका जाहीर सभेत शाहू छत्रपती आणि त्यांच्या परिवाराचे वेदोक्त धर्माधिकार लेखी स्वरूपात मान्य करण्यात आले. 1 एप्रिल 1906 राज्यात लागण झालेल्या कॉलरा निवारण उपाय म्हणून नदीचे पाणी इंजिनने काहिलीत घेऊन लोकांना वाटप करण्याचा हुकूम देण्यात आला. 27 सप्टेंबर 1906 शाहू छत्रपती स्पिनिंग आणि व्हिविंग मिलची महाराजांच्या हस्ते पायभरणी करण्यात आली. 15 नोव्हेंबर 1906 दी किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली. 20 नोव्हेंबर 1906 दिगंबर जैन वसतिगृहात शाहू छत्रपतींच्या फोटोचे अनावरण करण्यात आले. डिसेंबर 1906 मध्ये मराठा समाजातील पहिले शिवचरित्रकार कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांना शिवचरित्र लिहिण्यासाठी महाराजांकडून 2000 रुपयाची मदत करण्यात आली. फेब्रुवारी 1907 मध्ये जगप्रसिद्ध इंजिनियर सर विश्वेश्वरय्या यांची कोल्हापूर संस्थानाला भेट देण्यात आली. 1 मार्च 1907 डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेजला मदत करण्याचे सर्व संस्थानिकांना आवाहन करण्यात आले. सप्टेंबर 1907 मध्ये शाहू छत्रपतींनी प्लेगची लस स्वतः टोचून घेतली. 25 फेब्रुवारी 1908 कोल्हापूर आणि दक्षिण मराठा संस्थान यांचे रेसिडेंट आणि राजनैतिक प्रतिनिधी म्हणून मेजर F.W. वुडहाऊस यांची नेमणूक करण्यात आली. 21 मार्च 1908 देवासचे तुकोजीराव महाराज आणि शाहू छत्रपतींची कन्या राधाबाई उर्फ अक्कासाहेब महाराज यांचा विवाह संपन्न झाला. त्यानिमित्त भवानी मंडपाची उभारणी, या विवाहानिमित्त अनेक कैद्यांना मुक्त करण्यात आले. मार्च 1908 राधानगरी या नावाने शहराच्या निर्मितीस प्रारंभ झाला. 14 एप्रिल 1908 मिस क्लर्क या मागासलेल्या जातींच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन शाहू महाराजांच्या हस्ते करण्यात आले. 16 एप्रिल 1908 कर्नल फेरिसवर गोळीबार करून ठार मारण्याचा दामू जोशी यांचा अयशस्वी प्रयत्न झाला. 25 जून 1908 धार्मिक दहशतवाद्यांचा शाहू छत्रपतींना बॉम्बस्फोट घडवून ठार मारण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. जुलै 1908 मध्ये शाहू छत्रपतींना निनावी पत्र लिहून धार्मिक दहशतवाद्यांनी खुनाची धमकी दिली.
1 जानेवारी 1909 शाहू छत्रपतींची 19 तोफांची मानवंदना 21 तोफांची झाली. 9 जानेवारी 1909 रायबाग येथे श्री शाहू विवर्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली. 16 जानेवारी 1909 शाहू छत्रपतींच्या सावत्र मातोश्री राधाबाई राणीसाहेब यांचे निधन झाले. मे 1909 बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज यांची कोल्हापूरला भेट देण्यात आली. त्यांनी राधानगरी धरण योजना प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहिली. 4 एप्रिल 1910 शाहू छत्रपतींची कन्या अक्कासाहेब महाराज यांना पुत्रलाभ झाला. त्याचे नाव विक्रमसिंह ठेवण्यात आले. तेच पुढे करवीरच्या गादीवर शहाजी राजे म्हणून दत्तक आले. 29 जून 1910 दहशतवादी दामू जोशी याला 7 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा व 500 रुपये दंड आकारण्यात आला. जुलै 1910 नामदेव बोर्डिंगला महाराजांनी 2000ची देणगी दिली. 11 जानेवारी 1911 कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली. 2 एप्रिल 1911 नामदेव बोर्डिंगचा आरंभ झाला. 1 सप्टेंबर 1911 मुलींचा मुलगा दत्तक घेण्यास हिंदू परवानगी देणारा हुकूम काढण्यात आला. 1 जून 1912 कोल्हापूर नगरीस स्वस्त दराने वीज पुरवठा करण्यास एका वीज पुरवठा कंपनीस मान्यता देण्यात आली. 7 ऑक्टोबर 1912 गुंगीचे औषध न घेता शाहू छत्रपतींनी टॉन्सिल्सची शस्त्रक्रिया करून घेतली. 16 नोव्हेंबर 1912 फासे पारध्यांच्या घर बांधणी प्रकल्पास मान्यता देण्यात आली. डिसेंबर 1912 कोल्हापुरात राष्ट्रीय पातळीवरचे कुस्त्यांचे सामने भरवले. जानेवारी 1913 राधानगरी धरण प्रकल्पाचे काम अधिक वेगाने सुरू झाले. 28 जून 1913 प्रत्येक गावात शाळा स्थापनेचा जाहीरनामा छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून करण्यात आला. जुलै 1913 सत्यशोधक शाळेची स्थापना करण्यात आली. 30 सप्टेंबर 1913 अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजेच आजच्या दी कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ची स्थापना करण्यात आली होती. 2 ते 8 मे 1915 गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन यांची राधानगरी धरणाला भेट देण्यात आली. 10 जून 1916 स्वयंघोषित पुरोगामीची करवीर पीठाचे शंकराचार्य म्हणून डॉक्टर कुर्तकोटी यांची नियुक्ती करण्यात आली. 25 जुलै 1917 प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यात आले. मित्रहो, आपण वारंवार सांगत असतो की शाहू महाराज यांनी आपल्या करवीर संस्थानात म्हणजेच कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण हे मोफत व सक्तीचे केले होते. हा अध्यादेश त्यांनी 25 जुलै 1917 काढला होता. 27 जुलै 1917 विधवा पुनर्विवाहाचा कायदा व विवाह नोंदणी कायदा लागू करण्यात आला. 1 नोव्हेंबर 1917 कोल्हापुरात नर्सिंग वर्ग सुरू केले. 28 डिसेंबर 1917 शाहू छत्रपतींची भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड आणि भारत मंत्री मॉन्टेग्यू यांच्याशी जातवार प्रतिनिधी मतदारसंघ इत्यादी संबंधी चर्चा झाली. 5 जानेवारी 1918 भारताचे व्हाईसरॉय आणि गव्हर्नर जनरल लॉर्ड चेम्सफोर्ड यांच्याशी शाहू छत्रपतींची मागासलेल्या जाती आणि अस्पृश्यांना जातवार प्रतिनिधित्व मतदारसंघ देण्यासंबंधी चर्चा घडली. 30 जानेवारी 1918 शाहू छत्रपतींना खुनाची धमकी देणारी भिंतीपत्रके कोल्हापूर शहरात विषमतावाद्यांकडून लावण्यात आली. 4 व 5 फेब्रुवारी 1918 कोल्हापूर संस्थानात हिंदू जैन समाजात आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा लागू केला. 22 फेब्रुवारी 1918 बलुतेदारी पद्धत नष्ट करण्याची घोषणा करण्यात आली. 23 फेब्रुवारी 1918 कुलकर्णी वतने नष्ट करून त्याऐवजी तलाठी पद्धत सुरू करण्यात आली. 23 फेब्रुवारी 1918
मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षण योजनेसाठी शैक्षणिक कर लागू करण्यात आला. 28 फेब्रुवारी 1918ला मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणासाठी वेगळे खाते निर्माण केले. 12 मार्च 1918ला सावकारी नियंत्रण कायदा मान्य केला. 25 मार्च 1918ला सर्व जातीतील गरीब विद्यार्थ्यांना विशिष्ट परिस्थितीत मॅट्रिक पर्यंत मोफत शिक्षणाची व्यवस्था केली. 25 मार्च 1918ला सरदार जहागीरदार इनामदार यांच्यावर त्यांच्या जमिनीच्या आकाराच्या प्रमाणात जादा शैक्षणिक कर बसविला. 1 एप्रिल 1918ला बडोदा येथे युवराज राजाराम यांचा महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या नातीशी विवाह संपन्न झाला. 10 मे 1918ला राजाराम कॉलेज बंद करण्याचा निर्णय बदलून ते पुन्हा चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 10 जून 1918ला मुंबई इलाख्यात इंग्लंडमधील सँडहर्स्ट कॉलेजच्या धर्तीवर मिलिटरी कॉलेज सुरू करा अशी भारत सरकारकडे शाहू छत्रपती यांनी मागणी केली. 29 जून 1918ला कुलकर्णी वतन कायद्याने बंद करून त्या जागी तलाठी नियुक्ती ही नवीन पद्धत प्रत्यक्ष अंमलात आणली आणि बलुतेदारी पद्धत कायद्याने बंद केली. 13 जुलै 1918ला कोल्हापूर संस्थानामध्ये प्रायोगिक तत्वावर ग्रामपंचायती सुरू केल्या. 13 जुलै 1918लाच मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. 1 ऑगस्ट 1918ला महार, मांग, रामोशी, बेरड या तथाकथित गुन्हेगारी जमातींची हजेरी पद्धत कायद्याने बंद करण्यात आली. 8 ऑगस्ट 1918ला संस्थानाच्या हुकुमाप्रमाणे तलाठी म्हणून नेमणूक करताना अस्पृश्यांना प्राधान्य देण्याचे ठरले. त्यांना दरबारात योग्य प्रकारे बढती देण्याचा आदेश काढण्यात आला. जातीच्या कारणास्तव अस्पृश्य व्यक्तीला शासकीय नोकरी नाकारता येणार नाही असा देखील आदेश शाहू महाराजांच्या माध्यमातून काढण्यात आला. 24 नोव्हेंबर 1918ला मुंबई येथे कामगार सभेत अध्यक्ष म्हणून शाहू महाराज यांनी भाषण केले. 26 डिसेंबर 1918ला स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्या निरनिराळ्या शाळा बंद करून सर्वांसाठी एकच शाळा सुरू करण्याचे संबंधीचे हुकूम काढण्यात आले. 1 जानेवारी 1919ला अस्पृश्यांना वैद्यकीय सेवा देताना सामाजिक समतेचे तत्व पाळले पाहिजे अशी वैद्यकीय खात्याला शाहू छत्रपतींची आज्ञा देण्यात आली. 15 जानेवारी 1919ला अस्पृश्य विद्यार्थ्यांना समतेची वागणूक देण्याची शिक्षण खात्याला राजाज्ञा देण्यात आली. 5 फेब्रुवारी 1919ला करवीर पेठाच्या शंकराचार्य पदावरून डॉक्टर कुर्तकोटी यांची हकालपट्टी करण्यात आली. 19 एप्रिल 1919ला कानपूर येथे भरलेल्या 13व्या अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेने शाहू छत्रपतींना राजर्षी ही बिरुदावली सन्मानपूर्वक बहाल केली. राजर्षींनी अध्यक्षीय भाषण हिंदीत केले. 2 ऑगस्ट 1919ला स्त्रियांना संरक्षण देण्याच्या हेतूने स्त्री छळपूर्वक प्रतिबंधक कायदा आणि घटस्फोट कायदा मान्य करण्यात आला. 26 ऑगस्ट 1919ला गावात ज्या जातीची लोकसंख्या अधिक असेल त्या जातीचा तलाठी नियुक्त करणे, त्याचप्रमाणे प्रत्येक पेट्यामध्ये निदान 5 आणि महालामध्ये 3 असे अस्पृश्य तलाठी नेमले जावेत असा हुकूम काढण्यात आला. 28 सप्टेंबर 1919ला सरकारी शाळेत अस्पृश्य आणि स्पृश्य मुलांना समान वागणूक दिली जावी म्हणून कायदा करण्यात आला. 6 ऑक्टोबर 1919ला सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळली जाऊ नये म्हणून कायदा करण्यात आला. 8 ऑक्टोबर 1919ला मागासलेल्या जातीतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि मोफत वसतिगृहाची सोय केली जाईल असा जाहीरनामा काढण्यात आला. 17 जानेवारी 1920ला औरस आणि अनौरस ही मालमत्तेच्या वारसासंबंधी असणारी तफावत नष्ट करणारा नवीन हिंदू वारसा कायदा मान्य केला. हा कायदा देवदासी, जोगतिनी यांच्या संबंधीही लागू केला गेला. 31 जानेवारी 1920ला
शाहू छत्रपतींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायक पत्रकाला भरघोस आर्थिक मदत केल्यामुळे या पत्रकाचा प्रारंभ झाला. 17 मार्च 1920ला युनायटेड इंडिया अँड इंडियन स्टेट्स या मद्रास येथील प्रकाशित होणाऱ्या इंग्रजी पत्रिकात शाहू छत्रपतींच्या शैक्षणिक सामाजिक सुधारणांवर अग्रलेख प्रसिद्ध झाला. 22 मार्च 1920ला माणगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या अस्पृश्य परिषदेत जाणीवपूर्वक हजर राहून डॉक्टर आंबेडकरांचे कौतुक करणारे शाहू छत्रपतींचे भाषण झाले. या भाषणात शाहू महाराज दलितांना उद्देशून म्हणाले, तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढलात, त्याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते संपूर्ण भारताचे पुढारी होतील. 16 एप्रिल 1920ला नाशिक येथील सोमवंशीय समाजाच्या सभेत शाहू छत्रपतींचे व्याख्यान आणि वंजारी समाजासाठी काढलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले. 3 मे 1920ला अस्पृश्य लोकांची वेठबिगारी बंद करण्याची राजज्ञा करण्यात आली. अखिल भारतीय बहिष्कृत समाजाची परिषद 30 व 31 मे 1920 रोजी नागपूर येथे भरली होती. या परिषदेचे अध्यक्षपद शाहू महाराजांनी स्वीकारावे असे सर्व दलित पुढाऱ्यांचे म्हणणे होते. यासाठी आ. गवई, केशवराव खंडारे, कालीचरण नंदागवडी यांच्या शिष्टमंडळाने कोल्हापुरात महाराजांची भेट घेऊन आमंत्रणही दिले होते. पण महाराजांची कन्या आजारी असल्यामुळे व इतर कारणांमुळे महाराजांनी आपली असमर्थता दर्शविली. तेव्हा बाबासाहेबांनी महाराजांना लिहिलेले एक पत्र आता उपलब्ध झाले आहे. या पत्रातील बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांची शाहू महाराजांविषयी असणारी आत्मीयता दिसून येते. हे पत्र दिनांक 11 मे 1920ला शाहू महाराज यांना मिळाले. या पत्रात बाबासाहेब असं लिहितात, नागपूरच्या परिषदेस हुजूरचे येणे झाले नाही तर आमचा सर्वनाश होणार यात तीड मात्र शंका नाही. आमचा ह्यू ढसडणार ही आणीबाणीची वेळ आहे. या प्रसंगी जर आपला आधार व टेकू मिळाला नाही तर काय उपयोग. अक्कासाहेबांची तब्येत नादुरुस्त आहे, याबद्दल मला अतिशय वाईट वाटत आहे. त्यांना लवकरच आरोग्य प्राप्त होवो अशी प्रार्थना आहे. या प्रसंगी त्यांची प्रकृती नादुरुस्त व्हावी म्हणजे आमचे कमनशीबच. घरी अपत्य आजारी असता आपल्यावर सभेस गळ घालणे हे कठोरपणाचे लक्षण आहे असे मला वाटते. पण काय करावे. अक्कासाहेबाप्रमाणे आम्ही लेकरं नव्हेत काय. आपल्याशिवाय आमचा कोणी वाली आहे काय. आणि आम्ही आज किती कालपर्यंत आजारी आहोत हे आपल्याला सांगायला नको. मला वाटते आमचा परामर्श यावेळी आपण घेतलाच पाहिजे, नाहीतर आपल्यावर बोल नाही रुसवा राहील. म्हणून माझी सविनय प्रार्थना आहे की अन्य सर्व गोष्टींकडे कानाडोळा करून सभेचे अध्यक्षस्थान आपण मंडित करून या आपल्या लढीवाळ अस्पृश्य लेकास वर येण्यास हात द्यावा. यावेळी जर त्याची उपेक्षा केली तर ते कायमचे खाली जातील. मग त्यांना वर काढणे अशक्य होईल. या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजास पत्र लिहिलं आणि त्यानंतर मग शाहू महाराज यांनी या सभेस येण्यास होकार दिला व ते या सभेचे अध्यक्ष झालेत. 15 जून 1920ला राजवाड्यातील सर्व धार्मिक विधी मराठा पुरोहिताच्या हस्ते करण्याची राजज्ञा करण्यात आली. 1 जुलै 1920ला प्रिन्स शिवाजी फ्री मराठा बोर्डिंग हाऊसची स्थापना करण्यात आली. 6 जुलै 1920ला शिवाजी क्षत्रिय वैदिक स्कूलचे उद्घाटन करण्यात आले. 20 जुलै 1920ला नाशिक येथील अस्पृश्य वसतिगृहास ₹5,000ची देणगी देण्यात आली. 20 जुलैलाच नागपूर येथील चोखामेळा वसतिगृहास ₹5,000ची देणगी देण्यात आली. 25 सप्टेंबर 1920ला कोल्हापुरातील प्रसिद्ध सत्यशोधक रामचंद्र बाबाजी जाधव उर्फ
दासराम यांनी अंबाबाई मंदिर परिसर येथे ब्राह्मण लोकांसाठी खास राखीव असणाऱ्या मोठ्या हौदात जाणीवपूर्वक स्नान केले व हे छत्रपती शाहू महाराज यांचं त्या राज्यात शासन होतं म्हणूनच शक्य झालं. 25 सप्टेंबर 1920ला ब्राह्मणेतर संघर्ष अधिक तीव्र झाला. त्याचा परिणाम म्हणून शाहू महाराजांनी अंबाबाई मंदिर परिसरातील हौद सर्वांना खुला केला. 3 ऑक्टोबर 1920ला पुण्यातील शिवाजी मेमोरियल सोसायटीची वार्षिक सभा छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली सुरू असताना लोकमान्य टिळकाच्या अनुयायांनी सभेत गोंधळ घातला. 3 जानेवारी 1921ला कोल्हापुरात मॅट्रिक परीक्षेचे केंद्र सुरू व्हावे म्हणून शाहू छत्रपतींनी मुंबई सरकारकडे अर्ज केला. 31 जानेवारी 1921ला मद्रास येथील एका सभेत शाहू छत्रपतींचे जाहीर भाषण झाले. 8 फेब्रुवारी 1921ला पुणे येथील ताराबाई हॉस्टेलला 15,000 रुपयाची देणगी देण्यात आली. 26 एप्रिल 1921ला अहमदनगर येथे शाहू छत्रपतींचे दत्तक पिता चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ मराठा बोर्डिंगची स्थापना करण्यात आली. 12 जुलै 1921ला गावोगावच्या सभेमध्ये रेड्यांचा बळी देण्याची अमानुष प्रथा बंद करण्याचा हुकूम दिला. 16 फेब्रुवारी 1922ला दिल्ली येथे भरलेल्या अस्पृश्यांच्या परिषदेत शाहू छत्रपतींचे भाषण झाले. 27 फेब्रुवारी 1922ला कुरुक्षेत्र येथे मोहनदास करमचंद गांधी व शाहू छत्रपतींची भेट झाली. 3 मे 1922ला शाहू महाराजांचे बडोद्याहून मुंबईकडे प्रस्थान झाले. 4 मे 1922ला मुंबई येथे शाहू छत्रपतींचे आगमन व पन्हाळा लॉजमध्ये मुक्काम झाला. 4 मे 1922लाच शाहू छत्रपतींना हृदयविकाराचा झटका आला. 5 मे 1922ला रात्री शाहू छत्रपतींच्या छातीत भयानक वेदना होत असताना प्रबोधनकार ठाकरे यांची भेट व त्यांच्याकडून सातारच्या प्रतापसिंह महाराजांचा इतिहास लिहून देण्याचे वचन घेतले. 6 मे 1922ला मुंबई येथील पन्हाळा लॉज येथे पहाटे 5:55 शाहू छत्रपतींचे हृदयविकाराने निधन झाले. 7 मे 1922ला कोल्हापूर येथील पंचगंगेच्या घाटावर वैदिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आला. अशा पद्धतीने हे महान परिवर्तनवादी समतावादी राजा आमच्यातून निघून गेले. अशा या महामानवास राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. जय शाहू, जय भीम, जय भारत.